श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। बघा मित्रमैत्रिणींनो, आपण आजकाल आपल्या प्रत्येकावरती काही ना काही कर्ज हे असतंच असतं। अगदी जास्त स्वरूपामध्ये नसलं तरी पण आपण थोड्या स्वरूपामध्ये का होईना कर्ज हे असतं। त्याचबरोबर आपण काही वेळा कितीही कष्ट करतो, मेहनत करतो, तर त्या मेहनतीचं फळ जे आहे तर ते आपल्याला काही केल्या मिळत नाही। आपल्या कष्टाला नशिबाची साथ जी आहे तर ती मिळत नाही। आपले देखील मन हे नाराज होत असतं, कारण की आपण जर काही प्रयत्न करूनही आपल्याला यश मिळत नसेल, मग अशा वेळी काय करावं आणि काय नाही हे देखील आपल्याला सुचत नाही। आपल्या मनामध्ये एका प्रकारचा गोंधळ जो आहे तर तो निर्माण होत असतो। आपलं मन जे आहे तर ते अस्ताव्यस्त होत असतं। आता कर्ज म्हणायचं झालं तर अगदी आपल्याकडे 5-10 हजार रुपये असेल किंवा 100-200 रुपये असेल किंवा आपण शेजारच्या व्यक्तीकडनं हे जे आहे तर ते घेत असतो किंवा मैत्रिणीकडून मित्रांकडनं घेत असतो, मग ते देखील कर्ज स्वरूपामध्ये झालं। आता अनेक वेळा आपण आपला फ्लॅटसाठी कर्ज घेतो किंवा मग आपल्याला एखादी गाडी घ्यायची असेल, शेत घ्यायचं असेल, त्यासाठी सुद्धा आपण लोन काढत असतो किंवा इतर कोणत्याही वस्तू असेल। त्याचबरोबर मुलांचं शिक्षण असेल, जसं की आपल्याला बाहेरगावी कुठं मुलं आपली शिक्षणासाठी टाकायची असेल, आपल्याकडे जर तेवढा पैसा नसेल तर आपण कोणाकडनं उसने पैसे घेत असतो कर्ज स्वरूपात। म्हणजे आपण म्हणत असतो की द्या, मी नंतर तुम्हाला परत करेल, असं आपण बोलत असतो। तर हे कर्जच एक प्रकारचं कर्जच असतं। आता कर्ज घेण्यासाठी कर्ज अगदी आपल्याला इझिली मिळून जातं। म्हणजे काय, कुणीही आपल्याला सहज देतं की कारण समोरच्याला माहीत असतं की आपल्याला हे परत करणारच आहे आणि आपण ते प्रामाणिकपणे परत देखील करत असतो आपल्याकडे पैसे आल्यावरती। परंतु ते कर्ज फेडण्याची वेळ आली की आपल्या नाकी नऊ येतं, काय करावं काय नाही सुचत नाही आणि हप्ते चालू झाले की घरात देखील खर्च जो आहे तर तो वाढत असतो आणि खर्च आणि कर्जाचे जे हप्ते फेडणे खूप आपल्याला घरामध्ये अवघड होत असतं। घरामध्ये गरजा ह्या वाढत जातात आणि त्या कमी होण्याचं नाव घेत नाही आणि वरून आपल्याला हप्ते देखील भरावे लागत असतात। मग हे हप्ते फेडण्यासाठी, हे कर्ज फेडण्यासाठी कोणत्या सेवा करायच्या आहे, कोणते उपाय करायचे आहे, आपल्याला कोणता उपाय करायचा आहे आणि कशा पद्धतीने उपाय करायचा आहे, याविषयीची संपूर्ण माहिती या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा। आता कर्ज हे प्रत्येकावरतीच असतं। आता अगदी सेवा करून, उपाय करून आपलं कर्ज फिटणारच आहे असं देखील होणार नाही। आपल्याला त्यासाठी कष्ट, मेहनत सुद्धा करावी लागणार आहे, परंतु आपल्याला त्यासोबतच मेहनतीची जोड देखील पाहिजे। आपण प्रामाणिकपणे मेहनत करा, त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळेल। परंतु जेव्हा आपण कष्टासोबत, मेहनतीसोबत नशिबाची साथ मिळते ना, त्यावेळी आपण कितीही कर्ज असू द्या ते आपण काही दिवसामध्येच अगदी सहज फेडू शकतो। आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ज्यावेळी आपण एखादं कर्ज घेतो तर ते कर्ज मंगळवारी कधीच घेऊ नका, कारण ज्यावेळी आपण मंगळवारी कर्ज घेतलं असेल तेव्हा बघा कर्ज फेडणं हे आपल्याला खूप म्हणजे खूप अशक्य होऊन जातं। त्यामुळे आपण मंगळवारी कधीही कर्ज घ्यायचे नाही। परंतु जेव्हा आपल्याला कर्ज फेडायची वेळ येते त्यावेळी आपण तो आवर्जून मंगळवारी कर्ज फेडावं। म्हणजेच काय, तर आपल्याला जे कर्जाचे पैसे दुसऱ्याला द्यायचे आहे तर ते पैसे आपल्याला मंगळवारीच द्यायचे आहे। म्हणजे काय, आपले पुढचे जे काही हप्ते आहेत तर ते देखील कमी होण्यास सुरुवात होत असते किंवा एखाद्या व्यक्तीला आपल्याला पैसे द्यायचे असतील तर त्या व्यक्तीला कुणाचे पैसे तरी फेडायचे असतील किंवा त्या व्यक्तीला देखील कर्ज फेडायचं असेल तर त्या व्यक्तीला जरी आपण मंगळवारी पैसे दिले
तरी पण माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्यावरती प्रसन्न होत असते. त्यामुळे आपल्याला जर कर्ज फेडायचं असेल तर ते मंगळवारी तुम्ही फेडू शकता. फक्त कर्ज घ्यायचं असेल तर ते आपण मात्र मंगळवारी चुकूनही घ्यायचं नाही. मग आता आपल्याला कर्ज घ्यायचंच असेल तर मग घरासाठी असेल, गाडीसाठी असेल, शेतीसाठी असेल, इतर कोणत्याही कारणासाठी असेल तर मग ते कोणत्या दिवशी घ्यावं? तर मग आपण गुरुवारी कर्ज घ्यायचं आहे. तुम्हाला कशासाठी ही पैसे लागत असतील तर तुम्ही गुरुवारी कर्ज नक्कीच घेऊ शकता. गुरुवारी जर आपण कर्ज घेतलं तर ते कर्ज आपण लवकरात लवकर फेडत असतो. तसेच आपली आर्थिक टंचाई देखील लवकर दूर होण्यास मदत होते असे सुद्धा म्हटले जाते. फक्त आपण प्रामाणिकपणे कष्ट केले पाहिजे. मग तुम्ही मंगळवारी आणि गुरुवारी देखील कर्ज फेडण्यासाठी उत्तम दिवस आहे. या दोन्हीही दिवशी तुम्ही तुमचं कर्ज फेडू शकता. आता मी जो काही उपाय तुम्हाला सांगणार आहे तर तो उपाय तुम्ही बुधवारी करायचा आहे. मग कोणत्याही महिन्यातील बुधवारी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता. फक्त सूतक असेल, पिरियड्स असेल तर या काळामध्ये आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करता येणार नाही. अगदी 1-2 महिने तुम्ही हा जो उपाय आहे कंटिन्यू करून बघा. तुम्हाला फरक जाणवला तर जोपर्यंत तुम्हाला फरक पडत नाही तोपर्यंत उपाय चालू ठेवा. ज्यावेळी तुम्हाला वाटेल की आता आपलं छान झालेलं आहे, छान चाललेलं आहे आणि कंटिन्यू ही तुम्ही उपाय करू शकता, काही हरकत नाही. नंतर तुम्ही उपाय सोडून दिला तरीही काही हरकत नाही. उपाय बुधवारी करून बघा. नक्कीच तुमचं कर्ज हे दूर होईल. तुमच्या घरामध्ये पैसा यायला सुरुवात होईल. माता लक्ष्मी ही स्थिर राहील. पैशाच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या समस्या देखील दूर व्हायला सुरुवात होईल. तसेच आपण हा उपाय केल्यामुळे आपल्याला एखादा मोठा मार्ग सुद्धा मिळेल की जेणेकरून आपलं कर्ज हे लवकरात लवकर फेडू शकता. तसेच मी आता तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो मिठाचा उपाय आपल्याला करायचा आहे. आता मिठाचा आणि माता लक्ष्मीचा खूप जुना आणि जवळचा संबंध आहे. हे तुम्हा सर्वांनाच माहीत देखील आहे. कारण की माता लक्ष्मी जी आहे तर ही देखील समुद्र मंथनातून आलेली आहे आणि मीठ सुद्धा समुद्र मंथनामध्येच बनत असतं. तर समुद्र मंथन समुद्राचं माता लक्ष्मीचं माहेरघर म्हणून देखील ओळखलं जातं. तर बघा, मिठाचा उपाय करायचा आहे. आता उपाय कसा करायचा आहे ते सांगते. परंतु त्याआधी हा उपाय जर आता कुणी करावा तर जर तुम्ही कुणाला तरी कर्ज दिलेलं आहे आणि तो व्यक्ती तुम्हाला पैसे परत रिटर्न करत नाही. अगदी आपण कितीतरी वेळा त्या व्यक्तीकडे विनवण्या केल्या असतील पण तरीही ती व्यक्ती आपल्याला पैसे देत नाही किंवा आपणच कुणाचे तरी पैसे घेतले असतील पण आपल्याकडून ते पैसे फेडणेच होत नसेल. अगदी आपल्याला प्रामाणिकपणे ते पैसे फेडायचे आहे परंतु कर्ज फेडणे काही होत नाही किंवा अगदी कोणत्याही कारणासाठी तुम्ही कर्ज घेतलेलं असेल किंवा अगदी तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरामध्ये पैसा यावा, माता लक्ष्मी स्थिर राहावी, आपल्या घरामधील दुःख, दारिद्र्य, गरिबी जी आहे तर ही दूर व्हावी, तर यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. तर या उपायासाठी आपल्याला थोडंसं खडे मीठ जे आहे तर ते घ्यायचं आहे. आता मीठ घेताना आपल्याला नॉर्मल मीठ वापरतो तर ते मीठ घ्यायचं नाही. आपल्याला खडे मीठ असं घ्यायचं असतं. ते खडे मीठ घ्यायचं आहे. आता खडे मीठ घेतल्यानंतर आपल्याला काचेची बरणी जी आहे तर ती घ्यायची आहे किंवा काचेची बॉटल भेटली तुम्हाला तर ती देखील तुम्ही घेऊ शकता. कोणतीही वस्तू घ्या पण ती काचेच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहिजे. व तसेच वाटी न घेता बरणी किंवा बॉटल आपल्याला काचेची घ्यायची आहे. अगदी छोटीशी असली तरी पण चालेल. आता या काचेच्या बरणीमध्ये आपल्याला खडे मीठ जे आहे पीठ टाकायचं आहे. आता हा उपाय आपण बुधवारी करायचा आहे. कोणत्याही बुधवारी तुम्ही हा उपाय करू शकता. सर्वात प्रथम देवघरासमोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुळशीजवळ दिवा लावून घ्यायचा आहे. घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा पाणी शिंपडून घ्यायचं आहे. पाण्यामध्ये हळद टाकायचं आहे आणि असं पाणी आपण घरामध्ये शिंपडायचं आहे. कारण की भरपूर वेळा आपण घरामध्ये नकारात्मक शब्द जे आहे तर ते बोलत असतो किंवा मांसाहार देखील घरामध्ये करत असतो.
तर ही नकारात्मकता दूर होण्यासाठी अगोदर आपण गोमूत्र किंवा हळदीचं पाणी आपण शिंपडून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 दिवे लावून घ्यायचे आहे. एक देवाजवळ आणि एक तुळशीजवळ लावायचं आहे. आपल्याला उपाय करायला बसायचं आहे. खाली आसन घ्यायचं आहे आणि एक काचेची बरणी सर्वात प्रथम घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला खडक मीठ जे आहे तर ते टाकायचं आहे. त्यानंतर 3 हिरवी वेलची वेलदोडे जे आहेत तर ते घ्यायचे आहे. आता ह्या 3 वेलची देखील आपण त्या मिठावरती ठेवायच्या आहे. आता यानंतर आपल्याला एक पांढरा फूल घ्यायचं आहे. मग पांढऱ्या फुलामध्ये तुम्ही चाफ्याचं फूल घेऊ शकता. स्वस्तिकचं जे 5 पाकळ्याचं फूल असतं तुम्ही जे काय म्हणत असाल ते घेऊ शकता किंवा इतर कोणतं फूल घेतलं तरी पण चालेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला पांढरं रुईचं फूल मिळालं तर अतिउत्तम. तुम्ही ते आवर्जून घ्या, कारण की याने आपण जो काही उपाय करणार आहोत त्या उपायांचा नक्कीच तुम्हाला रिझल्ट जो आहे तर तो मिळणार आहे. रुईचं झाड हे महादेवाला खूप म्हणजे खूप प्रिय आहे. महादेवाच्या पूजेमध्ये देखील या झाडाचं फूल खूप महत्त्व आहे. शास्त्रानुसार देवाधिदेव महादेव प्रत्येक वाईट गोष्ट नष्ट करणारे तसेच तंत्र साधनेचे देखील जनक आहे. याच कारणामुळे तंत्रशास्त्रात देखील या झाडाचे विशेष महत्त्व आहे. ज्या घरामध्ये रुईचं झाड असते तिथे कायम सुख समृद्धी नांदते. तसेच सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा देखील नष्ट होत असते. आता रुईच्या झाडाचं एक फूल आपण घ्यायचं आहे आणि हे फूल आपण त्या हिरव्या वेलचीवरती ठेवायचं आहे. आपण बरणीमध्ये मीठ ठेवलं आहे, त्यावरती 3 हिरवी वेलची आणि त्यावरती आपल्याला हे सफेद फूल जे आहे तर ते ठेवायचं आहे. यानंतर त्या बरणीला झाकण लावायचं नाही किंवा त्या काचेच्या बॉटलला झाकण लावायचं नाही. तर त्यावरती आपण आपला उजवा हात जो आहे तर तो ठेवायचा आहे. आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे. तर आपण धूमावती मंत्र म्हणायचा आहे. ओम धूम 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 धूमावती स्वाहा या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप करायचा आहे. आता अगदी यूट्यूबवरती सर्च केला तरी सुद्धा तुम्हाला धूमावती मंत्र जो आहे तर तो मिळून जाईल. अगदी म्हणणं शक्य होत नसेल तर अशा वेळी मोबाईलवरती लावून द्या आणि तुम्ही श्रवण केलं तरी सुद्धा चालणार आहे. या धूमावती मंत्राचा जप 108 वेळा करायचा आहे. आता महामंत्र म्हणून झाल्यानंतर तुमची जी काय इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे, सांगायची आहे. मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो परंतु तो पैसा स्थिर राहत नाही किंवा जे काही कर्ज झालेलं आहे त्याबद्दल तुम्हाला बोलायचं आहे. त्यानंतर एक पांढऱ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे किंवा कागद घेऊ शकता किंवा लाल रंगाचा कपडा घेतला तरी पण चालेल. आता जे काही मीठ आपण घेतलं होतं त्यातील थोडंसं मीठ आपण त्या कागदावरती ठेवायचं आहे. त्यासोबत एक हिरवी वेलची देखील घ्यायची आहे. आता याची आपल्याला एक पोटली बनवायची आहे किंवा कागदामध्ये आपण हे बांधायचं आहे. यानंतर हे मीठ आणि वेलची आपण आपल्या पॉकेटमध्ये जवळ ठेवायचं आहे किंवा अगदी महिलांनी पर्समध्ये ठेवलं तरी पण चालेल. त्यानंतर ही जी काचेची भरणी आहे त्यावरती आपण मीठ, हिरवी वेलची आणि फूल ठेवलेलं आहे. तर त्याला आपण सफेद कापडाने बांधून घ्यायचं आहे आणि ही भरणी आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. आपण जिथे आपले पैसे ठेवत असतो, दागिने ठेवत असतो तिथे आपल्याला ही भरणी ठेवायची आहे. यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होते. त्याच सोबत आपले कर्ज फिटते. घरामध्ये पैसा देखील यायला सुरुवात होते. आपले अडकलेले जे काही पैशाचे मार्ग आहेत तर ते सुद्धा मोकळे होत असतात. अगदी रोज संध्याकाळी तुम्ही जिथे भरणी ठेवलेली आहे तिथे धूप-दीप लावा, म्हणजे तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे. तसेच धूमावती मंत्राचा जप देखील तुम्ही रोज 108 वेळा करू शकता. मनामध्ये पठण करू शकता किंवा तुम्ही मोबाईलवरती घरामध्ये यूट्यूबला लावू शकता. काही हरकत नाही. तुम्हाला रोज पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही घरामध्ये मोबाईलवरती लावून तुम्ही नुसता एकला श्रवण केला तरी सुद्धा चालणार आहे. तर सांगितल्याप्रमाणे उपाय करून बघा. ज्यांची श्रद्धा आहे, ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच उपाय करा. ज्यांची श्रद्धा नसेल, विश्वास नसेल त्यांनी उपाय नाही केला तरी देखील चालणार आहे. तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून पूर्ण श्रद्धेने उपाय करून बघा. काही दिवस वाट बघा, नक्कीच तुम्हाला
तुम्हाला उपायांचं सेवेचं फळ जे आहे तर ते नक्कीच मिळेल. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया छानशा माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला ओम साईराम.